मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ज्यावेळेस महायुतीला पाठिंबा दिला त्यावेळेस त्यांनी हे क्लिअर केलं नव्हतं की ते स्वतः मैदानात उतरून महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचार करतील की फक्त त्यांचे जे मनसैनिक आहेत त्यांना या कामावर लावतील। पण काही दिवसातच हा तिढा सुटला आणि आपल्याला सर्वांना राज ठाकरे वेगवेगळ्या मंचांवर बघायला मिळाले, महायुतीच्या वेगवेगळ्या नेत्यांबरोबर बघायला मिळाले। त्यांनी कोकणात जाऊन नारायण राणे यांच्यासाठी प्रचार केला, ते बारामतीत देखील गेले अजित पवारांसाठी। या सर्वातून एक लक्षात येतं की त्यांनी मागच्या वेळेस जो स्टँड घेतला होता, ज्यावेळेस त्यांनी प्रचार केलेला एकट्याने सभा घेऊन मोदींना आणि शहांना या राजकीय क्षितिजावरून काढा असं लोकांना सांगितलं होतं, नाहीसं करा असं म्हटले होते। आणि आत्ताचे राज ठाकरे याच्यात खूप जमीन आसमानचा फरक आहे। या सर्व रणधुमाळीत, या सर्व प्रोसेसमध्ये राज ठाकरेंनी काय कमावलं आणि काय गमावलं आपण याची थोडी चर्चा करू। नमस्कार, मी आकाश खडके आणि तुम्ही पाहताय जस्ट पॉलिटिक्स। आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की राज ठाकरे एकदम निर्भीड नेते आहेत। ते आपलं मत एकदम परखडपणे मांडतात। महाराष्ट्रात त्यांना भरपूर रिस्पेक्ट दिला जातो आणि मराठीचा मुद्दा ते उचलून धरतात। ते खूप कमी नेत्यांमध्ये नेते असे आहेत महाराष्ट्रात ज्याच्यात राज ठाकरे येतात, ज्यांचं भाषण ऐकण्यासाठी लोक गर्दी करतात, ज्यांच्या मुलाखती हिट होतात आणि ते लोकांना कन्व्हिन्स करू शकतात। पण आपण यावेळेस बघितलं तर राज ठाकरेंनी एक वेगळा पवित्रा घेतला। त्यांनी दुसऱ्या पक्षाच्या स्टेजवर जाऊन त्यांच्या उमेदवाराचा प्रचार केला। मनसेने यावेळेस देखील एकही उमेदवार उभा केलेला नाहीये, मागच्या वेळेस देखील केला नव्हता। पण यामध्ये एक छोटासा सूक्ष्म फरक आहे। मागच्या वेळेस ज्यावेळी ते मोदी आणि शहांच्या विरोधात बोलत होते त्यावेळी ते कुठल्याही आघाडीला सपोर्ट करत नव्हते। ते मागच्या वेळेस म्हणजेच महाविकास आघाडी तर नव्हतीच, त्यावेळी युती होती आणि इकडे दुसरी आघाडी म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी होते। असं म्हटलं गेलं की त्यांनी शरद पवारांवर एक स्ट्रॅटेजी मांडली होती आणि त्यांनी दोघांनी मिळून मोदींना विरोध करण्यासाठी राज ठाकरेंच्या सभा ठेवल्या होत्या। पण यात किती तथ्य आहे हे आपल्याला नाही सांगता येणार, कारण ह्याच्याबद्दल कोणतीच माहिती परत बाहेर आली नाही। पण यावेळेस मात्र तशी परिस्थिती नाहीये, ज्यावेळी राज ठाकरे स्वतः स्टेजवर येऊन प्रचार करतात। ह्याच्यामुळे राज ठाकरेंना फायदा देखील होईल आणि तोटा देखील होईल। फायद्याची बाजू जर बोलायची म्हटली तर एक, त्यांच्या मागे महाशक्ती उभी राहील, जी आतापर्यंत एकनाथ शिंदेच्या मागे उभी राहिली, परत ती अजित पवारांच्या मागे उभी राहिली आणि आता ती राज ठाकरेंच्या देखील मागे उभी राहील आणि त्याचा त्यांना पॉलिटिकली फायदा होईल असं म्हटलं जातंय। कारण येत्या निवडणुकीत एकटं लढण्यापेक्षा, येत्या म्हणजे विधानसभा निवडणुकीत एकटं लढण्यापेक्षा ज्यावेळेस महाशक्ती त्यांच्या पाठीशी असेल ते त्यांना प्रचाराला बळ मिळेल। जसं आत्ता राज ठाकरे यांच्या सभांमध्ये जाऊन प्रचार करतात, तसाच जर ह्यांना सीट मिळालं तर त्याप्रमाणे महाशक्तीचे नेते, अजित पवारांचे नेते आणि एकनाथ शिंदेचे नेते देखील यांच्या प्रचारासाठी येतील आणि ते मिळून दाखवायचा प्रयत्न करतील की आम्ही एकजूट आहोत, आमची भरपूर ताकद आहे आणि मनसेच्या उमेदवारांना तुम्ही निवडून द्या। यातून आता मनसेचे उमेदवार निवडून येतील नाही येतील हा नंतरचा भाग आहे, ते जनता ठरवेल। पण याचा एक खूप मोठी निगेटिव्ह साईड देखील आहे, ती आपण बघितली पाहिजे। आपण मागच्या एका व्हिडिओत असं बोललो होतो की महाराष्ट्रातल्या ज्या पॉलिटिकल पार्टीज आहेत त्या विभागल्या गेल्या आहेत आणि लोकांच्या मनात एक संभ्रम आहे, त्यांच्यात एक नाराजी आहे की अरे आपल्यासाठी कोणच काम करत नाही, हे आपापसातच भांडतात। आणि त्यावेळेस राज ठाकरे एकटे उभे होते, ते मराठीसाठी लढत होते, ते सांगत होते की हे घाणेरडं पॉलिटिक्स मला करायचं नाहीये आणि कमी जास्त प्रमाणात लोकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला होता, कारण ते एकटे उभे होऊन या सर्वांच्या विरोधात लढत होते। पण सध्या तशी परिस्थिती राहिलेली नाहीये। ज्या पॉलिटिक्सला ते घाण म्हणत होते, ज्या पॉलिटिक्सची ती निंदा करत होते, त्यांना क्रिटिसाइज करत होते, त्या पॉलिटिक्समध्येच त्यांनी स्वतः उडी घेतलेली आहे आणि त्यांनी पण तेच केलं जे एका प्रकारे शिंदेंनी आणि अजित पवारांनी केलं। अर्थात त्यांनी पक्ष फोडला नाही, राज ठाकरेंचा स्वतःचा पक्ष आहे, पण ते जाऊन त्यांच्याच मांडीला लावून बसले हे मात्र नक्की आहे। आणि यातून एक पब्लिक परसेप्शन गेलं की राज ठाकरे देखील वेगळे नाहीयेत, ते या नेत्यांसारखेच आहेत, फक्त त्यांनी पक्ष फोडला नाही, ते स्वतःचा पक्ष घेऊन गेले। पण एक बेसिक बॉटम लाईन जी असते की सगळे सत्ताधारी एकत्र गेले की त्यांच्याबरोबर जायचं म्हणजे आपला फायदा होतो, तेच कुठेतरी राज ठाकरेंनी केलं का असं लोकांच्या मनात संभ्रम आहे। दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळी जागा वाटप होईल येत्या निवडणुकीत तर याच्यात खूप मारामारी होईल, यात अजिबात कुणी डाऊन घेण्याची गरज नाहीये। आत्ताच लोकसभेमध्ये या तीन पक्षांना खूप मारामारी करावी लागली, स्वतःसाठी जागांसाठी त्यांना आंदोलन करावं लागलं, त्यांना आपापल्या नेत्यांपुढे जाऊन आपली नाराजी व्यक्त करावी लागली आणि नेत्यांना देखील खूप स्ट्रगल करावं लागलं। येत्या निवडणुकीत तर विधानसभेची निवडणूक आहे, छोटे मतदारसंघ असतात आणि तिन्ही पक्ष इंटरेस्टेड असतील, म्हणजे एकनाथ शिंदेचा पक्ष, अजित पवारांचा पक्ष आणि भाजप, आणि त्यात आता मनसेची भर पडते। एवढी सगळी खटाटोप करून एवढा पाठिंबा देऊन मनसेच्या हाती किती जागा पडतात हे बघणं देखील इम्पॉर्टंट आहे। आणि नुसत्या जागा हातात मिळणं गरजेचं नाहीये, जिथं मनसेची ताकद आहे, थोडक्यात मुंबई साईडला, ठाणे साईडला, तिथे जर मनसेला जागा मिळाला तरच या सर्व काय म्हणतात प्रोसेसचा त्यांनी जी बिनशर्त पाठिंबा दिला त्याचा काहीतरी फायदा होईल।
तसं नाही झालं, त्यांची जर बोलणी फिसकटली आणि राज ठाकरे जर परत एकदा महायुतीतून बाहेर पडले, त्यांनी पुढच्या इलेक्शनमध्ये त्यांच्यावर राहण्याचं टाळलं, तर आपण असं म्हणू शकतो की त्यांनी परत एकदा आपला स्टँड बदलला, त्यांनी परत आपली एकदा भूमिका बदलली. ज्याच्यासाठी ते फेमस आहेत, ते आपली भूमिका बदलत राहतात. पण येत्या काळात हे इक्वेशन कसे बसतात ते बघू. आणि राज ठाकरेंना परत आपली भूमिका बदलावी लागते का त्यांची आणि महाशक्तीची एक चांगली सांगड बसते आणि ते एकत्र मिळून पुढच्या निवडणुका लढतात, हे आपल्याला बघायला मिळेलच. तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा. आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.